नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया धोंडे। आतापर्यंत आपण हे बघितलं की फेस वॉश किती वेळा वापरला पाहिजे, फेस वॉश कोणत्या प्रकारचा वापरला पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की फेस वॉश हा कसा वापरला पाहिजे। फेस वॉश वापरण्यापूर्वी तुम्ही तुमचे हँड्स स्वच्छ धुवून घ्या, हात स्वच्छ धुवायला हवेत, कारण कधी कधी आपण बाहेरून आलेलो असतो, बऱ्याचशा गोष्टींना आपण टच केलेलं असतं, बऱ्याचशा गोष्टींवरती धूळ असते। जर तुम्ही हँड स्वच्छ धुतले नाहीत आणि डायरेक्ट जर आपण ते हात आपल्या चेहऱ्याला लावले तर डस्ट आपल्या चेहऱ्यावरती बसू शकते, जर्म्स आपल्या चेहऱ्यावरती बसू शकतात। त्यामुळे फेस वॉश करण्यापूर्वी आपले हात आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजे। त्यानंतर तुम्ही चेहरा कोमट पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्या। त्यानंतर फेस वॉश चेहऱ्यावरती लावा आणि 30 to 40 सेकंड्स फक्त हलक्या हाताने याला मसाज करायचा आहे फेस वॉशला, जेणेकरून डस्ट आणि ऑइल चेहऱ्यावरती निघून जाईल। त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा। धुतल्यानंतर तुम्ही सॉफ्ट कॉटन टॉवेल किंवा सॉफ्ट फॅब्रिक असलेलं टॉवेल तुम्ही वापरू शकता। चेहरा आपल्याला खूप घासून काढायचा नाहीये, जस्ट आपल्याला तो डॅप करायचा आहे। त्यामुळे काय होतं की पिंपल्स जर असतील तर ते डॅमेज होणार नाहीत, स्किन बॅरियर डॅमेज होणार नाही। खूप आपल्याला स्क्रबिंग करायचं नाहीये टॉवेलने, फक्त चेहरा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही फेस वॉश केल्यानंतर इमिजिएट मॉइश्चरायझर लावा। त्यामुळे आपला जो प्रोटेक्टिव्ह लेयर असतो, जो स्किन बॅरियर जो असतो तो व्यवस्थित राहतो, तो डॅमेज होत नाही। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फेस वॉश करता त्याच्यानंतर इमिजिएटली मॉइश्चरायझर लावायला विसरू नका।